नाही, या संदर्भात असं काही अजून कुठला निर्णय नाही आहे किंवा काय करायचं काय नाही. आखरी कसं आहे, फोनवर फक्त एक चर्चा झाली त्याच्यात. प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू आपल्यासोबत आहेत. बच्चू कडूजी, खरं तर प्रत्येकाच्या नजरा तुमच्याकडे लागलेल्या आहेत, कारण विधान परिषदेमध्ये तुमची वर्णी लागणार अशा संदर्भातलं खरं तर चर्चा मोठ्या प्रमाणात रंगताना बघायला मिळत आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत तुमचं काही बोलणं झालंय का? काय नेमकी परिस्थिती, काय नेमकी? आता मला ते मीडियावरूनच सगळं समजलं आणि म्हणूनच बातमीन त्याच्यातून पत्रकार परिषद तयार झाली. खरं तर मी एक संत्र्याच्या बगीचात पाणी देत होतं आणि घरी गेलो तर तुमची बातमी आहे, काहीतरी तुम्हाला ऑफर आली वगैरे असं तसं. अरे म्हटलं, मी थोडंसं त्याच्यावर दुर्लक्ष केलं आणि मग ते सातत्यानं बातमी होती आणि मग ते मला खूप पत्रकार फोन करत होते सगळे आणि त्याच्यातून म्हटलं आता एकदा पत्रकार परिषद घेऊन आपण सगळं सांगितलं पाहिजे. बच्चू कडूजी, तुम्ही खरं तर सत्तेमध्ये असताना ज्या पद्धतीची कामं केली, तुमच्यावर विश्वास ठेवून दिव्यांग मंत्रालय सारखं मंत्रालय तुमच्यावर जबाबदारी मोठ्या प्रमाणात दिली, त्यानंतर शेतकरी कर्जमाफी असू दे, कारण स्थानिकांना अगदी मंत्रालयाच्या पायरीवर बसून तुम्ही जे निर्णय दिलेले होते, फाईल्स ज्या आहेत त्या चेक केलेल्या होत्या, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कुठेतरी तुमच्यासाठी उजव्या ठरल्या असं तुम्हाला वाटतंय का? म्हणून तुम्ही पुन्हा एकदा चर्चेत आलात? नाही, असं नाही आहे. कसं आहे का, हे विधान परिषदची निवडणूक आली म्हणून आमदारकीचा विषय सुरू झाला. मला तर माहीतही नव्हतं. खरं तर आम्ही काही फार तिच्यात डोकं घालत नाही. सातत्यानं वर्षभरातल्या एकंदरीत आंदोलनात जे काही आम्ही पुढाकार घेतला, लोकांना असं वाटलं होतं का बच्चू कडू हारल्यानंतर घरी बसेल, शांत होईल. पण मी माझ्या आयुष्यातल्या 20 वर्षातला इतिहास जर पाहिला तर या एका वर्षात मी जास्त ॲग्रेसिव्ह होतो, जास्त लढलो अधिक ताकदीने आणि हारीतूनही विजय कसा मिळवता येते ते आम्ही शिकलो याच्यातून. पण आता शिवसेनेसोबत तुम्ही खरं तर जाणार अशी चर्चा आहे. प्रहार संघटना जी आहे ती शिवसेनेमध्ये विलीन करणार आहात का? तुमच्या डोक्यात नेमकं काय प्रकार? नाही, या संदर्भात असं काही अजून कुठला निर्णय नाही आहे किंवा काय करायचं काय नाही. आखरी कसं आहे, फोनवर फक्त एक चर्चा झाली त्याच्यात. बैठक आता त्यांनी जर म्हटलं बोलावलं तर आणि मग आम्ही ज्या पद्धतीनं म्हटलं शेतकऱ्यांचे मुद्दे आहे, दिव्यांगांचे मुद्दे आहे, मजुरांचे आहे, या सगळ्या संदर्भात चर्चा होईल. निवड आमदारकीसाठी आपण जावं, चर्चा करावी अशातला बच्चू कडू नाही आहे, लक्षात घ्या.